मुलांच्या टिफिनमध्ये प्रवासात नेण्यासाठी, तसंच पावसाळी दिवसात चहाच्या सोबत नाश्ता म्हणून सकाळच्या वेळी बनवा ही पारंपरिक चविष्ट खुसखुशीत गुळाची दशमी। चला रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला, इथे आपण ही रेसिपी तयार करण्यासाठी सगळी मापं एकाच वाटीने घेतलीत। एक वाटीभर दूध, त्याच वाटीने एक वाटीभर गुळ पावडर, 3 ते 4 चमचे साजूक तूप, हलकंसं दूध गरम केलं, यामध्ये गुळ पावडर आणि साजूक तूप घालून एकसारखं करून बाजूला ठेवलं। त्याच वाटीने आपण 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं। पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून अर्धा चमचा इथे आपण सुंठ पावडर घातली। चवीपुरतं मीठ घालूयात आणि थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी या पिठामध्ये घालून ह्याचा घट्टसर असा कणकेचा गोळा मळून घेऊयात। नेहमीची गव्हाची पोळी करतो त्यापेक्षा हा कणकेचा गोळा थोडासा घट्टसर मळूयात। इथे आपली एकसारखी कणिक मळूनही झाली आणि ह्याला छान चुरूनही घेतले। या गुळाच्या पिठाला आपण 5 ते 10 मिनिटांसाठी मुरवायला ठेवूयात, म्हणजे हे छान मुरलं जाईल आणि पोळी लाटताना थोडाही वेळ लागणार नाही। कणिक आपली मुरतीये तोपर्यंत आपण शेंगादाण्याची चटणी तयार करून घेऊयात। 2 वाटी शेंगादाणे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा साधं लाल तिखट असं मिक्स करून घेतलं होतं। चवीनुसार मीठ घालूयात, अर्धा चमचा साखर घालूयात, 1 चमचाभर बडीशेप घालूयात। पल्सवरती फिरवून ही चटणी आपण मिक्सरला तयार करून घेऊयात। इथे आपली चटणी तयार झाली आहे आणि त्याचबरोबर मळून ठेवलेली कणिक हीही छान भिजली गेली आहे। याला परत एकदा एकसारखं करूयात आणि छोटे छोटे उंडे तयार करून घेऊयात, म्हणजे पोळी लाटताना एकसारखी पोळी लाटली जाईल। इथे आपले गुळाच्या पोळीचे उंडे तयार करून झालेत। गॅसवरचा तवाही छान गरम झालाय। या तयार करून घेतलेल्या उंड्यामधला एक उंडा घेऊयात आणि याची पोळी लाटून घेऊयात। हलकासा उंडा लाटला गेला की याला आपण चमच्याने मागून पुढून थोडंसं तूप लावूयात, म्हणजे पोळी पोळपाटाला आणि लोटाण्याला चिटकणार नाही। त्याचबरोबर ही गुळाची पोळी तयार करताना कधीही पीठ लावून ही पोळी तयार करायची नाही, नाहीतर ह्यावरती पांढरं पीठ उमटलं जातं। त्यामुळे हलकासा तुपाचा किंवा तेलाचा हात लावायचा आणि ही पोळी लाटून घ्यायची। इथं आपली ही पोळी छान लाटून झाली आहे। या पोळ्या एकसारख्या याव्यात म्हणून इथे आपण डब्याचं झाकण घेतलं, या पोळीवरती प्रेस केलं आणि डब्याच्या झाकणाचा आकार आला की बाजूची लाटलेली कणिक किंवा पोळीचं पीठ काढून घेतलं आणि ही दशमी आपण, तवा छान गरम झाला, याला हलकंसं तूप लावून घेऊयात, म्हणजे पोळी गुळाची आहे। तूप न लावता जर ही पोळी आपण तव्यावरती टाकली तर ती चिटकण्याची शक्यता असते। त्यामुळे थोडंसं तूप लावून घेऊयात आणि ही दशमी मागून पुढून तुपावरती छान खमंग खरपूस भाजून घेऊयात। दशम्या छान फुगल्या जातात। गरम असताना त्या खरपूस लागतात आणि थंड झाल्यावर मऊसूत होतात। इथे आपण सगळं प्रमाण एकाच वाटीने घेतले। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्ती करू शकता, पण याच प्रमाणात जर तुम्ही ही दशमी तयार केली तर अगदीच गुळाची दुधामधील मधुर दशमी तयार होते। ही दशमी तुम्ही प्रवासामध्ये, मुलांच्या टिफिनमध्ये, अगदीच 4च्या चहाच्या सोबत बिस्किटाऐवजी ही दशमी आपण मुलांना दिली तर पौष्टिक पदार्थ त्यांच्या पोटात जाईल। ही गुळातली दशमी शेंगादाण्याची चटणी, ठेचा, त्याचबरोबर लोणचं यासोबत खूप छान लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आवडली की नाही हे कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही केलेलं एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोलाचं आहे। चला परत भेटूयात अशाच जुन्या नव्या रेसिपीसह।